पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर शिवसेनेचा भगवा भडकणार, आमदार महेंद्र थोरवे यांना विश्वास। खालापूर स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या असून आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे खालापूर तालुक्यात वाहू लागले आहे। खालापूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून दिनांक जानेवारी 20 रोजी सावरोली जिल्हा परिषदेसाठी ज्ञानेश्वर गायकवाड, आतकरगाव जिल्हा परिषदेसाठी रेश्मा राजेश पाटील तसेच खानाव पंचायत समितीसाठी रघुनाथ उर्फ भाई शिंदे तर सावरोली पंचायत समितीसाठी माधुरी संदेश पाटील यांनी महायुतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सदरील अर्ज दाखल करण्यासाठी कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थिती दाखवली असून येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप, RPI, शिवसेना महायुतीचा भगवा फडकणार असा विश्वास व्यक्त केले आहे। 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत। आज खालापूर तालुक्यातील उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आणि या खालापूर तालुक्यातील 4ही जिल्हा परिषद, 2 भारतीय जनता पार्टी, 2 शिवसेना आणि पंचायत समिती गणातून 5 सीट भारतीय जनता पार्टी आणि 3 सीट शिवसेना अशा पद्धतीचं बलाबल घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। आपण आज पाहताय की संपूर्ण खालापूर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद आज या माझ्या मतदारसंघातील या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची पारंपरिक अलायन्स आहे आणि आम्ही खोपोली नगरपालिकेमध्ये सुद्धा एक ऐतिहासिक विजय आम्ही या अलायन्सच्या माध्यमातून, या महायुतीच्या माध्यमातून मिळवलेला होता आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समित्यांच्या निवडणुकावर शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण तालुक्यामध्ये आहे। पुढील नियोजनातून स्पष्ट होईल, परंतु या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे आमची आमदार असतील, खासदार साहेब असतील, आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आणि याच उद्देशाने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना जे उमेदवार या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यांना विजयी करण्यासाठी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुती सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार।